स्वामी भक्त हो, खरं पाहिलं तर स्वामी आजन्म आहेत, ज्यांना जन्मही नाही आणि मृत्यू नाही, परंतु भक्ताच्या कल्याणासाठी रक्षणासाठी त्यांनी भूतलावरती अवतार घेतला। दत्त महाराजांचा तृतीय अवतार, पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ जो पिठापूर येथे झाला, दुसरा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज। दत्त स्वरूप आपले स्वामी महाराज आजही हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती आपल्याला देत असतात। ही पदोपदी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन देऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतात। आज आपण या व्हिडिओतून स्वामींच्या प्रकट दिनाच्या कथा जाणून घेणार आहोत। स्वामी महाराज नक्की कोण होते आणि त्यांची प्रकट दिनाची कथा नेमकी काय आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेत आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे। चॅनलवरती जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरु आदरणीय प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते। तर स्वामी भक्त हो, यावर्षी म्हणजेच 2025ला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 31 मार्च 2025 रोजी येत आहे। तर हा प्रकट दिन आपण जल्लोषाने आणि अगदी भक्तिभावाने साजरा करणारच आहोत, परंतु त्या अगोदर आपल्याला हे नक्कीच माहीत पाहिजे की आपले स्वामी महाराज धरतीवरती कसे प्रकट झाले, त्यांच्या प्रकट दिनाची नक्की आख्यायिका काय आहे आणि ती कशी आहे ते आपण आता जाणून घेत आहोत। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवरती आले। अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवर्याचा तूच स्वामी, आम्हा कैवर्याचा तूच स्वामी। अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात, भिवू नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, स्वामी महाराजांचा प्रकट दिन लवकरच येत आहे। तर आज आपण या व्हिडिओतून स्वामींच्या प्रकट दिनाविषयी खरी हकीकत जाणून घेणार आहोत। स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही, पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले। त्यांना स्वामी समर्थ महाराज आपला मुलगा मानायचे। त्यांच्या अनुभवातून आपण समजू शकतो की स्वामी समर्थ महाराज कसे प्रकटले। तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे। शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचे गाव होते। त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भाऊजाई सोबत राहायचा। तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही। तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता। त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती। तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा, पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःच वर घेऊन खेळायचा। असेच दिवस जात होते आणि परमात्माला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखविला। तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गेला। गणपतीबरोबर पण अचानक खेळू लागला, पण आज अचानक असं त्याच्या मनात आलं की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि सर्वच गोट्या त्या मूर्तीच्या समोर त्याने टाकल्या। बोलले, बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज मी अजिबात असं करणार नाही, आज तूच खेळायचं। बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरती कंपित होऊ लागली, सर्वत्र ढग जमू लागले, अंधार होऊ लागला, वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय, पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आता प्रकटणार होती। तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरती दुगंबून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते। आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून गुप्त झाले। थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणपती मूर्तीच्या शेजारी झाला।
आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तेथे काही दिवस वास्तव्यास होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले, आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभार. हे ऐकून हरिभाऊला रडू कोसळले. तेव्हा स्वामी महाराज त्याला म्हणाले, रडतोस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरवू बघ. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला, विजयसिंग. म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींनी उत्तर असे दिले, माझा बाळ, मी ज्या दिवशी सदेह देहात प्रकटलो तो दिवस तो उत्सव साजरा करत आहे. नानारेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष्य विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली. आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षदा, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली. आणि कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले. नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात त्यांच्या हातावर ठेवला आणि त्यांच्या हातावर ठेवताच विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग स्वामींच्या हयातीपर्यंत हे त्यांच्या हातावरती होते. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्याच्या दिनाला मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नानारेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कळदरी वनातून योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे. आजच्याच दिवशी हे अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाले होते. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत कृपा करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन व जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवी ऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरविणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा, तेजरूपी महासागरात धनी असलेला आपला श्री स्वामी समर्थ देव याचं चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 म्हणजेच इसवी सन 1149 मध्ये छेली खेडेगावी प्रकट झाला होता. आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. इसवी सन 1149 ते 1878 हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. परंतु 1149 पूर्वी आणि 1878 नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती आणि आजही चालूच आहे. तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे. स्वामीसूत महाराजांनी रचलेल्या एका अभंगातून स्वामीसूत म्हणतात, माझा स्वामी जो अवतारला आहे तो केवळ भक्तांच्या कल्याणासाठी, भक्तांचा सांभाळ करणे, धर्माचे रक्षण करणे आणि अधर्मीयांचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य असते. याच कारणासाठी तो आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो. पण यावेळी परब्रह्माने स्वतःच येणे केले आहे
त्याने कोणाचाही अवतार धारण केला नाही किंवा इतर कोणत्याही देवतेला पाठवले नाही, तर प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म स्वतःच यावेळी आपल्या मूळ रूपात अवतीर्ण झाले, असे स्वामी सूत महाराज सांगतात. ही घटना कुरुक्षेत्रा म्हणजेच हस्तिनापूर जवळील छेली या खेडी गावात घडली, जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला. सहजतेने शब्द वापरण्यामागचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की हा अवतार 9 मास मातेच्या उदरी राहून प्रसूती पीडा सहन न करता झालेला आहे. म्हणजेच धरणी दुभंगून 8 वर्षाची बालक मूर्ती प्रकट झाली. परब्रह्म 8 वर्षाचा बालक स्वरूपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसूत आपल्या अन्य एका अभंगात सांगतात की हस्तिनापूर नजीक छेली ग्रामी भगवंताचा परमभक्त विजयसिंग हा गोटीला भगवंत मानून खेळ खेळत होता. भगवंत आणि स्वतःचा डाव तो एकटाच खेळत असे. आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत ही भावना त्याच्यात नसल्यामुळे तो हा खेळ खेळत होता. शेवटी अशा निष्पाप आणि निर्मळ मनाच्या बालकाचे अंतःकरण ओळखून आणि आपली प्रकट होण्याची योग्य वेळ आली आहे हे जाणून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरविले. एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज हे भगवान स्वरूपात नित्यमग्न असलेल्या 8 वर्षाच्या विजयसिंगाच्या निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशांच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रकटले. प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज विजयसिंग या भक्तासोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवित होते. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम संवत्सरे रविवार दिनांक 6/4/1856 हा होता. इसवी सन 1459च्या सुमारास माघ वैद्य 1 शके 1380 श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि त्यानंतर शैल्य यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते. आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला खूप दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. त्यानंतर अक्कलकोटचा प्रवेश. इसवी सन 1856 स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या 22 वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांस मार्गदर्शन केले. इसवी सन 1878 स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक आविष्कार संपविला. प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत व अनंत काळापर्यंत ते करत राहतील अशी आपल्या भक्तांची धारणा आहे आणि श्रद्धा देखील आहे. तर त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी चैत्रवद्य त्रयोदशी शके 1800 बहुधान्य नाम संवत्सर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ मध्यान्हकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ महाराज यांना श्री स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण परब्रह्म स्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कोणाला भगवती देवीच्या स्वरूपात.
महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आहेत आणि आजही त्याचे अनुभव आपल्याला येतात. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती आजही आपल्याला येत असते आणि स्वामी आजही आपल्यात आहे याची जाणीव ते आपल्याला करून देत असतात, पण केव्हा जेव्हा श्रद्धा आणि विश्वासाने आपण त्यांना आळवितो. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण परब्रह्म स्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले, तर कोणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात, तर कोणाला भगवती देवीच्या स्वरूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आहेत आणि आजही त्याचे अनुभव आपल्याला येतात. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती आजही आपल्याला येत असते आणि स्वामी आजही आपल्यात आहे याची जाणीव ते आपल्याला करून देत असतात, पण केव्हा जेव्हा श्रद्धा आणि विश्वासाने आपण त्यांना आळवितो.